अंशुला संकल्पच्या खांद्यावर डोकं टेकवून बसली होती. तिने संकल्पचा हात घट्ट पकडला होता. तिच्या मनातली सगळी भीती आता नाहीशी झाली होती. संकल्पावर तिचा महादेवासारखा अढळ विश्वास होता. तिने बसमधून उतरल्यापासून ते अपहरण होईपर्यंत घडलेली प्रत्येक गोष्ट संकल्पाला सांगितली. संकल्पाला मारून टाकण्याची धमकी देऊन तिला बसमधून उतरवलं गेलं होतं. म्हणूनच तिने कोणताही विरोध न करता बसमधून उतरून त्या कारमध्ये बसण्याचा निर्णय घेतला होता. तिने जवळजवळ सगळं खरं-खुरं सांगितलं. फक्त एक गोष्ट लपवली की विद्युतने तिचा गळा दाबला होता. त्याच्या बोटाचे गडद लाल ठसे तिच्या मानेवर उमटले होते. ते तिने मुद्दाम दुपट्ट्याने झाकून ठेवले होते. कारण तिला माहीत होतं, तिच्या या जखमा पाहिल्यावर तिचे संकल्प सर विद्युतचं काय करतील याचा काहीच नेम नव्हता. संकल्पने तिचे दोन्ही खांदे आपल्या मजबूत हातांनी धरले आणि तिच्या डोळ्यात पाहत कठोर आवाजात म्हणाला, अंशुला, तुझी आठवण जरा ताजी कर. तू काही विसरत तर नाहीयेस ना? अंशुला घाबरली. तिने गळ्यावरचा दुपट्टा सावरत म्हटलं, मी सगळं खरं सांगितलंय सर, काहीच विसरले नाही. तिचे निष्पाप डोळे क्षणभर संकल्पच्या नजरेला भिडले. संकल्प तिच्याकडे खोल नजरेने पाहत राहिला. काही क्षण शांत राहिल्यानंतर तो रागाने म्हणाला, आता तू दाखवणार आहेस की मी स्वतः पाहू? असं म्हणत त्याने तिच्या दुपट्ट्याकडे हात पुढे केला. अंशुला पूर्णपणे घाबरली. थरथरत्या हातांनी तिने हळूहळू दुपट्टा मानेवरून खाली सरकवला. तिच्या गोऱ्या नाजूक मानेवर विद्युतच्या बोटांचे गडद लाल ठसे स्पष्ट दिसत होते. ते पाहता संकल्पच्या हृदयातून वेदनेचा एक दीर्घ श्वास बाहेर पडला. त्याने अंशुलाला घट्ट मिठीत घेतलं. राग आणि वेदनेने त्याचे डोळे लाल झाले आणि अश्रूंनी भरून आले. त्याला स्वतःवरच प्रचंड राग येत होता. मी त्या विद्युतला जिवंत का सोडलं? दात आवळत तो म्हणाला, हाऊ ही डेअर टू टच यू लाईक दिस? आय विल किल दॅट रास्कल. रागाच्या भरात त्याने बेडवर इतक्या जोरात हात आपटला की अंशुला दचकून अंग चोरून बसली. संकल्प रागाने म्हणाला, विद्युत चौधरी, तुला इतक्या सहज मी सोडणार नाही. तुझी शिक्षा अजून अपुरी आहे. वेट अँड वॉच. तुझ्या प्रत्येक कृत्याची पूर्ण किंमत तुला चुकवावीच लागेल. अंशुला घाबरत म्हणाली, सर, तुम्ही त्याच्यासोबत काय केलंय? तिचे हरणीसारखे घाबरलेले डोळे पाहून संकल्पाला आपल्या रागाची जाणीव झाली. त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. तू का काळजी करतेस प्रिन्सेस? माझ्यावर विश्वास आहे ना? अंशुला आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, सर, तुम्ही आता कुठून आलात? तुम्ही विद्युत सोबत काय केलंय? मला तुमच्यापासून काहीच लपवायचं नव्हतं, पण मला माहित आहे की तुम्ही ते सहन करू शकणार नाही, म्हणूनच आधी सांगितलं नाही. संकल्पचा संताप पाहून ती खूपच घाबरली होती. ती त्याचा हात आपल्या दोन्ही हातात घेत म्हणाली, प्लीज सर, स्वतःला सांभाळा. मी ठीक आहे आणि बघा ना, मी तुमच्या जवळच आहे. मग त्याच्या मजबूत हाताला आपल्या कोमल हातात धरत ती म्हणाली, मला एक वचन द्या. तुम्ही असं काहीही करणार नाही ज्यामुळे तुम्हालाच त्रास होईल. संकल्पने तिचा हात घट्ट पकडला आणि दात आवळत म्हणाला, त्याने तुला दुखवण्याची हिंमत केलीये. आजच मी त्याला जिवंत जमिनीत का गाडलं नाही? अंशुला घाईघाईने म्हणाली, नाही सर, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही असं काहीही करणार नाही. असं म्हणत तिने त्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवला. संकल्पने तिच्या डोळ्यात खोलवर पाहिलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाला, तुझी कोणतीही शपथ तेव्हाच लागू होते जोपर्यंत विद्युत तुला पुन्हा त्रास देत नाही. पण आता जर त्याने तुझ्या आसपासही येण्याचा प्रयत्न केला तर माझ्यावर कोणतीही शपथ लागू होणार नाही. असं म्हणत त्याने हळूच आपला हात तिच्या डोक्यावरून काढून घेतला. अंशुला दुखी स्वरात म्हणाली, सर, तुम्ही असं कसं करू शकता? माझी शपथ कशी मोडू शकता? संकल्प ठाम आवाजात म्हणाला, सॉरी प्रिन्सेस, माझ्यासाठी कोणतीही शपथ तुझ्या सुरक्षतेपेक्षा आणि सन्मानापेक्षा मोठी नाही. मग ती तुझी शपथ का असेना? असं म्हणत तो उठून उभा राहिला. जाताना त्याने एकदा अंशुलाकडे पाहिलं. ती त्याच्याकडेच पाहत होती. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. संकल्पने तिचा चेहरा आपल्या तळ हातात घेतला आणि म्हणाला, तुला माहित आहे ना, तुझे अश्रू मला अजिबात सहन होत नाही. मला तुला नेहमी हसताना पाहायचं आहे. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर हळूच किस केलं. लवकर हॉस्टेलला ये, तुझ्याशिवाय तर मला श्वासही घेता येत नाही. इतकं बोलून तो निघून गेला. अंशुला काही क्षण तशीच बसून राहिली. कपाळावर संकल्पच्या स्पर्शाची ऊब ती पुन्हा पुन्हा अनुभवत होती. मग हलकसं हसत ती म्हणाली, हे देवा, हे असे का आहेत? कधी इतके गोड होतात की साखरेलाही लाज वाटावी आणि दुसऱ्या क्षणी इतके कडू कारल्यासारखे होतात की माझा जीवच घाबरून जातो. माझ्या या सडू महाराजांना तुम्ही थोडंसं मध्यम स्वभावाचं बनवू शकत नव्हते का?
थोड्या वेळाने समर अंशुलाला आपल्या रूम मध्ये घेऊन गेला. तिचे काका बराच वेळ तिच्यासोबत बसून गप्पा मारत राहिले, जेणेकरून ती मागचं सगळं विसरून पुन्हा सामान्य होईल. सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं. जेवताना समर म्हणाला, अंशू, आम्ही उद्या पहाटेच एअरपोर्टसाठी निघणार आहोत. त्याआधी तुला हॉस्टेलवर सोडू. अजिबात काळजी करू नकोस. तो हरामखोर विद्युत आता तुझ्या आसपास येण्याचीही हिंमत करणार नाही. अंशुलाने काळजीने भावाकडे पाहत म्हटलं, भैया, माझी इच्छा नाही की तुम्ही त्याच्याशी भांडण करावं. जाऊ द्या ना. त्याने जे केलं त्याची शिक्षा महादेव त्याला नक्की देईल. समरने तिचा चेहरा प्रेमाने आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, अगं माझी गोड बहीण, त्या दुष्टाला शिक्षा द्यायला महादेव स्वतः का येतील? त्यांनी मला एवढं मजबूत शरीर कशासाठी दिलंय? तू काहीही काळजी करू नकोस आणि मन लावून अभ्यास कर. इथे संकल्प आहे ना, तो तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. रात्री बिछाण्यावर पडताच अंशुलाला पुन्हा संकल्पची आठवण सतावू लागली. त्याच्या आठवणींनी तिला रात्रभर झोपू दिलं नाही. झोप लागणार तरी कशी? जाताना त्याने म्हटलं होतं, लवकर कॉलेजला ये, तुझ्याशिवाय मला श्वासही घेता येत नाही. ती मनात म्हणाली, तुमच्याशिवाय माझेही श्वास अडकून पडतात सर, पण मी सांगू तरी कसं? त्या दिवशी मंदिरात तुम्ही तुमच्या मनातलं सगळं सांगत होतात, तेव्हा माझंही मन करत होतं की मीही सांगावं, मलाही तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझं मनही तुमच्या मिठीत विसावण्यासाठी तळमळतं. कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये मी पहिल्यांदा तुमच्याशी धडकले, तेव्हाच तुमचा आवाज माझ्या आत्म्याला स्पर्शून गेला होता. तुमचे डोळे माझ्या हृदयात कायमचे उतरले होते, पण मी काहीच बोलू शकले नाही. का कोण जाणे, आजही मला माझ्या भूतकाळाची भीती वाटते आणि आत्ताच जे काही माझ्यासोबत घडलं त्यानंतर तर आणखीनच. कुठे विद्युत आणि त्याचं कुटुंब असं काही करणार नाही ना की माझे सर माझ्यापासून दूर जातील? सरांपासून दूर राहणं मला सहन होणार नाही. हे देवा, मला इतकं अभागी का बनवलं? आधी माझे आई बाबा हिरावून घेतले, मला अनाथ केलं. आता मला सरांवर मनापासून प्रेम असूनही त्यांच्यावरचं प्रेम मोकळेपणाने व्यक्तही करू शकत नाही. ते किती आशेने माझ्या डोळ्यात पाहतात की मी त्यांच्या प्रेमाला उत्तर द्यावं, पण माझी जीभ तर माझ्या भूतकाळाच्या भीतीने जखडून गेली आहे. अखेर किती दिवस मी या भीतीच्या सावलीत जगत राहणार? असं मनात म्हणत ती बराच वेळ शांतपणे रडत राहिली. पहाट होताच समर आणि अंशुलाचे काका अंशुलाला हॉस्टेलवर सोडून विमानतळाकडे निघून गेले. हॉस्टेलमध्ये पोहोचताच अंशुलाने कपडे घेतले आणि सरळ बाथरूमकडे धाव घेतली. सुगंधाने तिचा हात पकडत विचारलं, अगं पारो, एवढ्या पहाटे पीटी उषा बनून बाथरूममध्ये कुठे पळतेस? अंशुला म्हणाली, सुग्गू, बाथरूममध्ये कोणी धावायला जात नाही. मी आंघोळ करायला चालली आहे. तुझ्या गप्पांमध्ये मला अडकवू नकोस, नाहीतर कॉलेजला उशीर होईल. सुगंधाने तिचा चेहरा भिंतीवरील घड्याळाकडे वळवत म्हटलं, आधी वेळ तरी बघ पारो, अजून फक्त 6च वाजलेत. अंशुला म्हणाली, हो मग, मी रोजच लवकर आंघोळ करते. असं म्हणत ती बाथरूम मध्ये शिरली. बाथरूमच्या भिंतीला डोकं टेकवून ती विचार करू लागली, आज सरांशी बोलणं खूप गरजेचं आहे, पण कॉलेजमध्ये वेळ कुठे मिळणार? सर नेहमी इतक्या लोकांमध्ये असतात. देवा, मी काय करू? विचारांनी ती पूर्णपणे अस्वस्थ झाली होती. तेवढ्यात सुगंधा दारावर जोर जोरात ठोके मारत म्हणाली, अगं पारो, आत आंघोळ करायला गेलीयस की नळ बसवायला? किती वेळ लावतेस? लवकर बाहेर ये, मलाही आंघोळ करायची आहे. अंशुलाने स्वतःला सावरत उत्तर दिलं, इतके सकाळी एवढं ओरडतेस कशाला सुग्गू? पूर्ण हॉस्टेल जागं होईल आणि बॉईज हॉस्टेलमध्ये तुझे साहिल सर जे आरामात झोपले आहेत ना, तेही उठून बसतील. असं म्हणत तिने दार उघडलं. सुगंधाकडे रागाने पाहत ती म्हणाली, 5 मिनिटंही धीर नाही ना तुला? सुगंधा कपाळावर हात मारत म्हणाली, बघा, चोराच्या उलट्या बोंबा. उशीर तू करतेस आणि ओरडा मला मिळतोय. अंशुलाने तिच्या डोक्यावर हलकी चापट मारत म्हटलं, आता पोलीस इन्स्पेक्टर बनून माझ्या डोक्यावर उभी राहणार आहेस का, की आज जाऊन आंघोळही करणार आहेस? रोज तुझ्यामुळेच मला कॉलेजला उशीर होतो. तूच वाट अडवून उभी आहेस, मग मी बाहेर कसं येणार? सुगंधा बाजूला होताच तिने अंशुलाच्या डोक्यावर गुंडाळलेला टॉवेल खेचला आणि पळत बाथरूम मध्ये शिरली. बाथरूमच्या दरवाजाजवळ जाऊन ती पुन्हा हसत म्हणाली, तसं बघायला गेलं तर आज कॉलेजला जायची एवढी घाई कशाची आहे? माझ्या पारोची वाट कोण बघते? समवन स्पेशल? असं म्हणत तिने डोळा मारला. अंशुला तिच्याकडे रागाने पाहत म्हणाली, थांब तू, वाटते आज नाश्त्याआधीच तुला माझा मार खायचा आहे. सुगंधा हसत बाथरूमचं दार बंद करत म्हणाली, अशीच हसत राहा माझी पारो, तुझं दुखी राहणं मला अजिबात आवडत नाही. हॉस्टेलमध्ये परतल्यानंतर संकल्प आणि त्याचे मित्र मोहिता, नमिता, विद्युत आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात व्यस्त होते.
कारण ते सगळेच हॉस्टेलमधून गायब झाले होते. समर आणि अंशुलाच्या काकांनी ठरवलं होतं की विद्युत विरुद्ध पोलिसात कोणताही गुन्हा दाखल करायचा नाही, कारण तसं केलं तर पोलीस वारंवार अंशुलाचा जबाब घेण्यासाठी येतील. तिला पोलीस ठाण्यात बोलावलं जाईल आणि संपूर्ण कॉलेजला या घटनेची माहिती होईल. मग लोक वेगवेगळ्या चर्चा करतील, अफवा पसरवतील आणि निरागस अंशुला हे सगळं सहन करू शकणार नाही. म्हणून आता संकल्पाने ठरवलं होतं, या सगळ्यांना शिक्षा तो स्वतःच्या पद्धतीनेच देणार. संकल्पाला कळलं की विद्युत त्याच्या मारामुळे जखमी होऊन उपचारासाठी वाराणसीला आपल्या घरी गेला आहे आणि मोहिता पुण्यातच तिच्या एका नातेवाईकांच्या घरी लपून बसली आहे. इकडे कॉलेजमध्ये पोहोचताच अंशुला संकल्पला शोधू लागली, पण तो कुठेच दिसत नव्हता. संकल्प सरांशी कसं बोलायचं याच विचाराने ती अस्वस्थ झाली होती. थोड्याच वेळाने अंशुला आणि सुगंधा लेक्चर अटेंड करून क्लासच्या बाहेर येत होत्या. तेवढ्यात समोरून साहिल येताना दिसला. हॅलो ब्युटिफुल गर्ल्स, साहिलने मोठ्या उत्साहाने म्हटलं. हॅलो सर, सुगंधा आनंदाने म्हणाली. साहिल प्रेमाने सुगंधाच्या डोळ्यात पाहत होता आणि तिथे अजून कोणीतरी उभा आहे हेच तो विसरून गेला. सुगंधाने डोळ्यांनीच इशारा करत म्हटलं, काय करताय सर? मग ती म्हणाली, सर तुम्ही आमचा रस्ता अडवून उभे आहात. तो गडबडून म्हणाला, आय एम सॉरी, खरं तर मी काहीतरी विचार करत होतो. तुमच्याशी एक महत्वाचं काम होतं. अरे हो, आठवलं. मिस यादवंशी, तुला सरदाना सरांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं आहे. इट्स अर्जंट. ओके सर म्हणत सुगंधा अंशुला सोबत पुढे निघाली. तर साहिलने हात पुढे करून तिला थांबवलं. तुला नाही, फक्त मिस अंशुलाला बोलावलं आहे. तू इथेच थांब, मला तुझ्याशीही एक महत्वाचं काम आहे. सुगंधा भुवया उंचावत त्याच्याकडे पाहू लागली आणि अंशुला हसू दाबत पुढे निघून गेली. सरदाना सरांच्या कॅबिनमध्ये पोहोचल्यावर अंशुलाने इकडे तिकडे पाहिलं, पण सरदाना सर कुठेच दिसत नव्हते. तिने मनात विचार केला, बहुतेक सरांचं लेक्चर असेल. ती परत वळणार इतक्यात दारात उभा असलेला संकल्प हसत तिच्याकडे पाहताना तिला दिसला. संकल्पला अचानक समोर पाहून अंशुलाचे तर होशच उडाले. ती आश्चर्याने म्हणाली, सर तुम्ही? संकल्प हसत म्हणाला, काय बात आहे मिस यादवंशी, दिवसेंदिवस तू अजूनच सुंदर दिसायला लागली आहेस. वाटतंय माझ्या प्रेमाचा परिणाम दिसायला लागलाय. अंशुला गोंधळून म्हणाली, तुम्ही इथे कसे? संकल्प तिच्याकडे चालत येत म्हणाला, मला माहित नव्हतं की तू इथे आहेस. मी तर फक्त सरदाना सरांच्या खोलीत कॅम्पची रिपोर्ट सबमिट करायला आलो होतो. एवढं बोलू तो तिच्याकडेच पाहत राहिला. अंशुलाने बंद दाराकडे बोट दाखवत हलक्याशा नाराजीने विचारलं, आता सरदाना सर इथे नाहीत, मग याचा काय अर्थ आहे? संकल्प सहजपणे म्हणाला, असं काही नाही, पण आता तू आलीच आहेस तर थोडा वेळ माझ्याजवळ बस ना. मला काम आहे सर, मी नंतर येते, असं म्हणत ती दाराकडे निघाली. संकल्प म्हणाला, जर मी सांगितलं की मी दार बंद का केलं आहे तर काही क्षण माझ्यासोबत थांबशील का? मला इथून जायचं आहे आणि काहीही जाणून घ्यायचं नाही. कृपया माझा रस्ता सोडा. मला जाऊ द्या. इथे कोणी आलं तर काय उत्तर देणार? ती दाराकडे पाहत म्हणाली. घाबरल्यामुळे तिच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले होते. संकल्प तिच्याकडे मिश्किलपणे हसत म्हणाला, तू खूप लवकर घाबरतेस मिस अंशुला. अजूनही माझ्यापासून इतकी घाबरत राहिलीस तर पुढे कसं होणार? अंशुला स्वतःची घाबरलेली अवस्था लपवत म्हणाली, मी तुमच्यापासून घाबरत नाही. तुम्ही कुठले लॉर्ड गव्हर्नर आहात का? रिअली? संकल्पने खट्याळपणे विचारलं आणि तो अजून तिच्या जवळ आला. आता तर अंशुलाने या अकडू महाराजांना चिडवलं होतं, तर मग स्वतःचा रुबाब न दाखवता ते तिला कसं सोडणार? संकल्प अगदी तिच्या समोर येऊन उभा राहिला. अंशुला म्हणाली, ठीक आहे, मी घाबरले. एकतर तुम्ही दार बंद केलंय आणि आणि काय मिस यादवंशी? संकल्प खोडकरपणे विचारत तिच्याकडे आणखीन झुकला. अंशुलाने नजर खाली झुकवली. तिने अजून मागे सरकण्याचा प्रयत्न केला. संकल्प हलकस हसत म्हणाला, आता मागे सरकायला जागा नाहीये. ती भिंतीला टेकून उभी होती. तर काय म्हणत होतीस मिस अंशुला? संकल्प तिच्याकडे झुकत खट्याळपणे म्हणाला. अंशुला अडखडत म्हणाली, मला काही बोलायचं नाही, मला जाऊ द्या. संकल्पचं तिला छेडणं अजून सुरूच होतं. तो दोन्ही हात समोर करत म्हणाला, मी तुला कुठे पकडलं एंजल? असं तर नाही ना, तुलाच माझ्यासोबत इथे थांबायचं आहे. तसंही आता तू माझ्यावर आरोप केलाच आहेस की मी तुला जाऊ देत नाहीये, तर आता खरंच तुला तेव्हाच जाऊ देईन जेव्हा तू प्रॉमिस करशील की डिनर नंतर गार्डन एरियामध्ये मला भेटायला येशील. अंशुला शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. मग ती दाराकडे निघाली.
पण पुन्हा एकदा तिची पावलं थांबली. यावेळी संकल्पच्या आवाजामुळे नाही, तर त्याच्या खोडकरपणामुळे. त्याने तिच्या दुपट्ट्याचं एक टोक आपल्या बोटांभोवती गुंडाळत म्हटलं, "प्रिन्सेस, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तू." अंशुलाने वळून तिच्या मोठ्या काळ्याभोर डोळ्यांनी संकल्पकडे पाहिलं. संकल्प हसत म्हणाला, "असं माझ्याकडे पाहत राहिलीस तर मी तुला अजिबात जाऊ देणार नाही." असं म्हणत त्याने तिच्या दुपट्ट्यासह तिला हलके स्वतःकडे ओढलं. अंशुला घाईघाईने म्हणाली, "मी येईन, आता मला जाऊ द्या." ती विनवणी करत त्याच्याकडे पाहू लागली. "दॅट्स गुड." संकल्प हसला आणि त्याने तिचा दुपट्टा सोडून दिला. क्षणाचाही विलंब न करता अंशुला तिथून बाणासारखी पळून गेली. बाहेर एका बाजूला उभी राहून स्वतःच्या वाढणाऱ्या धडधडीला सावरत ती मनात म्हणाली, "मलाच तर संकल्प सरांना भेटायचं होतं. मी त्यांना शोधत होते. आता त्यांनीच डिनर नंतर भेटायला बोलावलं आहे." मग ती थोडी घाबरतच पुटपुटली, "सरांना माझ्याशी काय बोलायचं असेल? कुठे ते विद्युत बद्दल काही विचारणार तर नाही ना?" आज अंशुलाची संध्याकाळ काही केल्या सरत नव्हती. कारण तिला डिनरची प्रचंड आतुरता लागली होती. डिनर नंतर तिला संकल्पला गार्डनमध्ये भेटायला जायचं होतं. संध्याकाळपासूनच ती सुगंधाच्या मागे लागली होती. "लवकर चल ना, मला खूप भूक लागली आहे." जेवण झाल्यावर सुगंधा म्हणाली, "चल ना, थोडा वेळ ग्राउंडमध्ये फिरून येऊ." पण अंशुलाने तिचा हात ओढत म्हटलं, "नाही, मला खूप झोप येते सुग्गू. चल रूममध्ये जाऊ. उद्या सकाळी लवकर उठून काल मिस झालेल्या क्लासचे नोट्सही तयार करायचे आहेत." असं म्हणत ती सुगंधाचा हात धरून तिला रूममध्ये घेऊन आली. अंशुला बेडवर डोळे मिटून पडली होती. ती सुगंधा झोपण्याची वाट पाहत होती, कारण सुगंधा झोपल्यानंतरच तिला संकल्पला भेटायला जायचं होतं. पण डोळे मिटून पडता पडता तिलाच कधी झोप लागली हे तिलाही कळलं नाही. इकडे डिनर नंतर संकल्पची संपूर्ण गँग मस्ती करत ग्राउंडमध्ये जमली होती. संकल्पच्या नजरा मात्र आपल्या प्रिन्सेसची वाट पाहत होत्या. पण मित्रांनाही तो नाही म्हणू शकत नव्हता. तो ग्राउंड मधल्या गवतावर जाऊन आडवा झाला. सगळे मिळून साहिलकडे पार्टीची मागणी करत होते. शेवटी त्याच्या आयुष्यात सुगंधा प्रेम म्हणून आली होती. मग पार्टी तर बनतेच ना. तेवढ्यात साहिल आपल्या नेहमीच्या अंदाजात म्हणाला, "अरे साल्यांनो, माझ्याच मागे का लागलात? ह्या एरोगंट कडूनही पार्टी मागा ना. तसंही हा लवकरच एक गुड न्यूज देणार आहे." संकल्पने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहत म्हटलं, "हा साला फुटका ढोल संधी मिळाली की ढमाढम वाजायला लागतो. तुला काहीच पचत नाही का रे?" साहिलचं बोलणं विसरून सगळे संकल्पच्या उत्तरावर मोठ्याने हसू लागले. तेवढ्यात अग्रिम आणि अश्विन आश्चर्याने म्हणाले, "अबे, कोणता बॉम्ब फोडणार आहेस? आम्ही सगळे इथेच आहोत, सांग ना." संकल्प हसत म्हणाला, "असं नाही, हे सरप्राईज आहे. योग्य वेळ आली की पूर्ण टशनमध्ये सांगेन." असं म्हणताना अंशुला सोबतच्या आपल्या सुंदर भविष्याच्या स्वप्नांनी त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक उतरली. संकल्प अंशुलाच्या विचारात हरवलेला असताना अग्रिम म्हणाला, "भाऊ, याच्या चेहऱ्यावरचं हे हसू काहीतरी वेगळंच सांगतंय." सगळे संकल्पकडे गुप्तहेरासारखे पाहत म्हणाले, "अरे हा, बरोबरच बोलतोय." संकल्प खोटा राग दाखवत डोळे वटारून म्हणाला, "तुम्ही सगळे ना मैत्रीच्या नावाला कलंक आहात. साल्यांनो, मी गंभीर झालो तरी तुम्हाला त्रास होतो आणि थंड गवतावर पडून बरं वाटलं म्हणून थोडंसं हसलो तर तेही सहन होत नाही. लगेच आपापल्या मनाने अर्थ काढायला सुरुवात करता. चला निघूया. तुम्ही सगळे असताना मला 2 क्षणही शांत बसू देणार नाही." असं म्हणत तो उठून चालू लागला. त्याच्या मागून चालता चालता साहिल म्हणाला, "हा पन्ना एकमेव नमुना आहे. याला बनवल्यानंतर वरच्यानेही विचार केला असेल. एकटाच पुरेसा आहे पृथ्वीवर सगळ्यांची वाट लावायला." सगळे एकमेकांना हाय फाय देत हसत खेळत त्याच्या मागोमाग रूम पर्यंत आले. इकडे अचानक झोपेत असलेल्या अंशुलाला बेचैनी वाटू लागली. ती सारखी कूस बदलत होती. अचानक ती दचकून उठून बसली. तिने घड्याळाकडे पाहिलं. 9:15 वाजले होते. हे देवा, सरांनी मला भेटायला बोलावलं होतं आणि मी तर झोपूनच गेले. आता काय करू? कुठे सर रागावून निघून तर गेले नसतील ना? ती अलगद दरवाजा उघडून सुगंधाची झोप मोडू न देता हळूच बाहेर आली. हॉस्टेल पासून ग्राउंड पर्यंत सगळीकडे शांतता पसरली होती. सगळे आपल्या रूम मध्ये गेले होते. अंशुला सावधपणे गार्डनच्या त्या भागात पोहोचली जिथे एका झाडाला टेकून हाताची घडी घालून अगदी कृष्णासारख्या अंदाजात संकल्प उभा होता. त्याला पाहताच अंशुलाच्या डोळ्यात पाणी दाटलं. देवा, माहित नाही सर किती वेळ आमची वाट पाहत असतील. संकल्पच्या धडधडणाऱ्या हृदयाने त्याला आधीच सांगितलं होतं की त्याची प्रिन्सेस आली आहे.
अंशुलावर नजर पडताच तो क्षणभर पापण्या मिटायलाच विसरला. बेबी पिंक रंगाच्या नाईट सूटमध्ये अंशुला एखाद्या कुशल शिल्पकाराने घडवलेल्या मूर्तीप्रमाणे भासत होती. झोपेतून नुकत्याच उठलेल्या तिच्या अर्धवट मिटलेल्या ओलसर डोळ्यांनी संकल्पाला निशब्द आमंत्रण दिलं. तो तिचा हात पकडत म्हणाला, मला त्रास द्यायला तुला खूप मजा येते, नाही का? अंशुला घाबरत म्हणाली, मला झोप लागली होती सर. माहितीये, संकल्प म्हणाला. अंशुलाने निरागसपणे विचारलं, तुम्हाला कसं कळलं सर? तिच्या त्या निरागसतेवर संकल्प हजारो वेळा जीव ओवाळून टाकायला तयार होता. तो हसत म्हणाला, मी काही ज्योतिषी नाही, पण तुझे हे मोठे मोठे डोळेच तुझी चुगली करतायत. पण अंशुलाच्या मनात अजूनही भीती घर करून बसली होती. कुठे संकल्प तिच्यापासून दूर तर जाणार नाही ना? कुठे विद्युतमुळे ती त्यांना गमावणार तर नाही ना? याच भीतीने ती हळूहळू संकल्प जवळ गेली आणि अलगद त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून उभी राहिली. अंशुलाच्या या अचानक झालेल्या कृतीने संकल्पही क्षणभर चकित झाला. कारण त्याला माहित होतं ती स्वतःहून कधीच त्याच्या इतक्या जवळ येणार नाही. अजून तर ती उघडपणे आपल्या मनातलं प्रेमही व्यक्त करू शकली नव्हती. तरीही अचानक तिचं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवणं त्याला एक वेगळंच शांत सुगत अनुभव देऊन गेला. त्याने अलगद तिला आपल्या मिठीत घेतलं. अंशुलाने एकदाही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट ती त्याच्या छातीवर डोकं टेकवून शांतपणे उभी राहिली. तिचा सुगंध, तिची इतकी जवळची उपस्थिती संकल्पाचं मन अस्वस्थ करू लागली. म्हणून स्वतःला सावरत त्याने विचारलं, आता सांग, काय सांगायचं आहे तुला? आज अचानक माझ्यावर एवढी कृपादृष्टी कशी काय झाली? अंशुलाला अचानक भान आलं, हे आपण काय करून बसलो असा विचार करत ती पटकन संकल्पापासून दूर होऊ लागली. पण संकल्पने तिला अजूनही आपल्या मिठीतच धरून ठेवलं होतं. त्याने तिच्या डोळ्यात पाहत शांत स्वरात विचारलं, खरंच तुला माझ्यापासून दूर जायचं आहे? अंशुलाला असं वाटलं जणू कुणीतरी तिचं हृदय चिरून टाकलं आहे. ती आतून तळमळून उठली. गेले 2 दिवस ती याच भीतीच्या सावलीत जगत होती. कुठे संकल्प तिच्यापासून दूर तर जाणार नाही ना? तिने धीर एक वटून त्याच्या डोळ्यात पाहिलं. संकल्प तिच्या डोळ्यात तिच्या मनातले भाव वाचण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, तू इतकं असुरक्षित का वाटून घेत आहेस? मी आहे ना तुझ्यासोबत. त्याला समजलं होतं की अशी काहीतरी गोष्ट आहे जी अंशुलाला खूप त्रास देत आहे, नाहीतर ती स्वतःहून त्याच्या इतकी जवळ आली नसती. अंशुलाने मोठ्या धैर्याने म्हटलं, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे सर. मग बोल ना एंजल, मी तर कित्येक दिवसापासून तुझ्या मनातलं ऐकण्यासाठी आसुसलो आहे. असं म्हणत संकल्पने तिच्या केसांची एक बट अलगद कानामागे सारली. तो पुन्हा म्हणाला, सांग ना, काय सांगायचं आहे? तुझी ही शांतता माझा जीव काढते प्रिन्सेस. असं म्हणत त्याने तिला पुन्हा घट्ट मिठीत घेतलं. अंशुला त्याच्यापासून अलग होत म्हणाली, आता नको सर, खूप रात्र झाली आहे, आपण उद्या बोलू. संकल्पने हळूच विचारलं, पण तू ठीक आहेस ना अंशुला? मी ठीक आहे सर. एवढंच बोलून अंशुला पुन्हा शांत झाली. संकल्प म्हणाला, ठीक आहे, उद्या लंच ब्रेकमध्ये कॉलेजच्या गेटवर मला भेट. कॉलेज जवळच्या एका पार्कमध्ये जाऊन आपण बोलूया. इथे कॉलेजमध्ये बोलणं कठीण जाईल. आता तू जा, जास्त वेळ इथे थांबणं योग्य नाही. मी तर फक्त तुला काही क्षण माझ्या जवळ अनुभवण्यासाठी भेटायला बोलवलं होतं. असं म्हणत त्याने अलगद तिच्या कपाळावर किस केलं. अंशुला निघून गेली. संकल्प मात्र तिथेच उभा राहून तिला जाताना पाहत राहिला. आज कोणत्याही कारणाने का होईना अंशुला स्वतःहून त्याच्या जवळ आली होती. तो क्षण, तो स्पर्श त्याच्या मनाला विलक्षण समाधान देऊन गेला. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये पोहोचताच संकल्पच्या मोबाईलवर सरदाना सरांचा मेसेज आला, कम सून, इट्स व्हेरी अर्जंट. संकल्प लगेच सरदाना सरांच्या कॅबिनमध्ये पोहोचला आणि त्यांच्यासमोर आदराने झुकून म्हणाला, गुड मॉर्निंग सर. सरदाना सर म्हणाले, व्हेरी गुड मॉर्निंग यंग मॅन. सॉरी, आज तुला तुझे क्लास सोडावे लागतील. संकल्प प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहत म्हणाला, नो प्रॉब्लेम सर. सरदाना सर म्हणाले, कॅम्पच्या रिपोर्टची जी हार्ड कॉपी तू जमा केली आहेस त्याच्याशी संबंधित युनिव्हर्सिटीकडून एक मोठी गुगल शीट आली आहे. ती ताबडतोब भरायची आहे आणि त्याला वेळही लागेल. साहिलही आता येईलच. तुम्ही दोघं मिळून लगेच काम सुरू करा. तेवढ्यात साहिलने दारातून डोकावत विचारलं, मे आय कम इन सर? सरदाना सर म्हणाले, प्लीज कम डिअर. मी संकल्पला सगळं समजावलं आहे. आता माझा क्लास आहे, तुम्ही दोघं काम सुरू करा. इकडे अंशुला क्लास अटेंड करत होती, पण तिचं पूर्ण लक्ष लंच ब्रेककडे होतं.
लंच ब्रेक होताच सुगंधा तिला अडवण्याआधीच ती धावत क्लासच्या बाहेर पडली. पण कायम सावलीसारखी तिच्यासोबत असणाऱ्या सुगंधाच्या नजरेतून ती कशी सुटणार? मागून आवाज आला, ए पीटी उषा, कुठे पळालीस? अंशुला म्हणाली, 5 मिनिटं थांब, मी लगेच येते. सुगंधा म्हणाली, तुला लंच नाही करायचं का? तू जाऊन लंच कर, मी थोड्या वेळात येते. असं म्हणत ती भरधाव वेगाने कॉलेजच्या गेटकडे धावली. कॉलेजच्या गेट बाहेर उभी राहून अंशुला वारंवार आत डोकावत होती. पूर्ण 1 तास उलटून गेला, पण संकल्पाचा काहीच पत्ता नव्हता. आता तर लंच ब्रेकही संपला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर पडत होत्या. त्यामुळे ती खूपच अस्वस्थ झाली होती. मनात ती म्हणत होती, कुठे आहात सर? मला तुमच्याशी खूप महत्वाची गोष्ट बोलायची होती. पण संकल्प इतका कामात अडकला होता की अंशुलाला दिलेल्या वचनाचं त्याला पूर्णपणे विस्मरण झालं होतं. क्लासमध्ये परत येऊन अंशुलाने सुगंधाला विचारलं, तू सरांना कुठे पाहिलंस का? सुगंधा म्हणाली, हो, साहिल सर सरदाना सरांच्या कॅबिन मध्ये काम करत आहेत. अंशुला चिडून म्हणाली, मी साहिल सरांबद्दल नाही, संकल्प सरांबद्दल विचारते. असं म्हणत ती पुढे निघून गेली. सुगंधाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. या शांती देवीला आज काय झालंय अचानक? एकदम झाशीची राणी बनली आहे. हिच्या मूडचा आजकाल काहीच अंदाजा लागत नाही. पण ही काही सांगणार नसेल तर मला कसं कळणार तिच्या मनात काय चाललंय? वरतून आज पहिल्यांदाच हिने संकल्प सरांचं नाव घेतलं आहे. नॉट बॅड, असं म्हणत सुगंधा हसली. इकडे संकल्पचा शोध घेत घेत अंशुला अक्षरशः व्याकुळ झाली होती. आता तुम्हाला कुठे शोधू सर? अचानक तिला आठवलं, मी साहिल सरांनाच का नाही विचारलं? त्यांना नक्की माहित असेल की संकल्प सर कुठे आहेत. आणि तिची पावलं सरदाना सरांच्या कॅबिनकडे वळली. मोठ्या धैर्याने तिने दारातून आत डोकावून पाहिलं. साहिल कम्प्युटर समोर बसून काम करत होता. ती मनातच म्हणाली, सर तर इथेही नाहीत. आणि निराश होऊन परत फिरणार इतक्यात साहिलची नजर तिच्यावर पडली. तो म्हणाला, एनी प्रॉब्लेम मिस अंशुला? ती घाबरतच म्हणाली, नो सर, मला संकल्प सरांशी थोडं काम होतं. साहिल म्हणाला, तो प्रिन्सिपल सरांच्या कॅबिन मध्ये आहे. अंशुला म्हणाली, काही हरकत नाही सर, मी त्यांना नंतर भेटेन. इतक्यात साहिल म्हणाला, घ्या, आले तुझे संकल्प सर. अंशुला एकदम गडबडली. ती पटकन म्हणाली, सर, माझ्या कॅम्प रिपोर्टवर तुमची सही हवी होती. ती माझ्या डिपार्टमेंटमध्ये जमा करायची आहे. संकल्प म्हणाला, प्लीज कम. अंशुला आत आली. संकल्पने रिपोर्टवर सही करून तिच्या हातात कागद देत विचारलं, एनिथिंग एल्स मिस यादवंशी? अंशुला हळूच म्हणाली, नो सर, थँक्यू, आणि ती निघून गेली. अंशुलाला पाहूनही संकल्पला काहीच आठवलं नाही. तो पुन्हा आपल्या कामात गुंतून गेला. सरदाना सरांच्या कॅबिन मधून बाहेर पडून अंशुला निराश मनाने हळूहळू चालत होती. अचानक तिची सुगंधाशी धडक झाली. सुगंधाने कमरेवर हात ठेवत विचारलं, कुठे गायब झाली होतीस पारो? मी किती वेळापासून तुला पूर्ण कॉलेजभर शोधते. आज तू लंचही स्किप केलंस. अंशुलाने सुगंधाचा हात धरत क्लासकडे इशारा केला. तू क्लासमध्ये जा, मला थोडं काम आहे, मी हॉस्टेलला जाते, लगेच येईन. सुगंधा म्हणाली, ठीक आहे, लवकर ये. क्लासेस संपल्यानंतर सुगंधा हॉस्टेलवर आपल्या रूम मध्ये आली, पण अंशुला तिथे नव्हतीच. तिने विचार केला बहुतेक एखाद्या मैत्रिणीच्या रूम मध्ये असेल, पण बराच वेळ झाला तरी अंशुला आली नाही. सुगंधा धावत सगळ्या मैत्रिणींच्या रूम मध्ये तिला शोधू लागली, पण अंशुलाचा कुठेच पत्ता नव्हता. जसजशी संध्याकाळ गडद होत गेली तसतशी सुगंधाची घालमेल वाढत होती. ती मनातच म्हणाली, मला न सांगता अंशुला कधीच कुठे जात नाही. तिने ही गोष्ट साहिलला सांगायचं ठरवलं. इकडे साहिल आणि संकल्प अजूनही सरदाना सरांच्या कॅबिन मध्येच बसले होते. साहिल म्हणाला, यार, उरलेलं काम उद्या करू, आता निघूया. संकल्पनेही ठीक आहे म्हणत उठून अंग ताणलं. इकडे हॉस्टेल समोर सुगंधा अस्वस्थपणे उभी राहून संकल्प आणि साहिलची वाट पाहत होती. दोघे दिसताच ती घाईघाईने म्हणाली, सर, अंशुला लंच ब्रेक नंतर मला क्लासरूम मध्ये जायला सांगून स्वतः हॉस्टेलला निघून गेली होती, पण अजूनपर्यंत ती रूम मध्ये परतलीच नाहीये. मी तिला सगळीकडे शोधलं, पण ती कुठेच नाहीये. हे बोलताना सुगंधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मित्रांनो, विद्युतने अंशुला सोबत जे काही केलं होतं त्यानंतर तिच्या मनात असुरक्षतेची भावना खोलवर घर करून बसली आहे. संकल्प तिच्या मनातून ही भीती, ही असुरक्षतेची भावना दूर करू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. धन्यवाद.